पाण्यामध्ये मिक्स करा आणि बनवा। अर्धा चमचा तेल वापरून गव्हाच्या पिठाचे धिरडे। इनो, सोडा, दही न वापरता फक्त आणि फक्त गव्हाच्या पिठापासूनच हे धिरडे बनवले आहेत। करायला सोपे, फक्त 10 मिनिटात ही रेसिपी तयार होते। पूर्ण फॅमिलीसाठी आपण हे धिरडे बनवणार आहोत। चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया। व्हिडिओला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। गव्हाच्या पिठाचं पहिल्यांदा बॅटर बनवायला घेऊयात। तर इथं 1 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे। गव्हाचं पीठ पहिल्यांदा चाळूनच वापरायचं आहे। तर याच्यामध्ये जे आपण पोहे खातो ना त्या चमच्याने 2 चमचे तांदळाचे पीठ त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि त्याच चमच्याने 2 चमचे बेसन पीठ टाकायचं आहे। बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ ना स्किप नका करू। तांदळाच्या पिठामुळे छान क्रिस्पीपणा येतो धिरड्याला आणि बेसन पिठामुळे छान खमंगपणा येतो। अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, पाव चमचा धने पावडर, पाव चमचा गरम मसाला, चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। बऱ्याचदा पोहे किंवा उपमा खाऊन इतका कंटाळा येतो ना आणि तुम्ही हे सकाळच्या नाश्त्याला सुद्धा बनवू शकता किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी सुद्धा हे बनवू शकता। एकदम पोटभरीचा हेल्दी नाश्ता आहे किंवा मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता। तुमच्या इकडे याला काय म्हणतात, आंबोळी किंवा धिरडे, नक्की सांगा कमेंटमध्ये। आणि याच्यासोबत चटणीची सुद्धा गरज नाही, हे असेच इतके मस्त लागतात आणि थोडेसे आपण स्पायसी बनवले आहेत, खूप खमंग बनून तयार होतात। तर एक वाटण आपल्याला तयार करायचं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या, 7 ते 8 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि अर्धा टीस्पून ओवा टाकायचा आहे। याच्यामध्येच 1 टीस्पून जिरं सुद्धा टाकायचं आहे। आता हे पाणी न टाकता आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे, म्हणजे जास्त बारीक नका करू। बघू शकता या पद्धतीने जाडसर वाटून घ्यायचं आहे, जास्त बारीक केलं नाही तर मस्त असं खमंग वास येत आहे। तर हे वाटणसुद्धा स्किप नका करू। आता एक फोडणीची आपल्याला तयारी करायची आहे। तर 1 चमचा तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये अर्धा टीस्पून मोहरी, अर्धा टीस्पून जिरं टाकायचं आहे। जिरं आणि मोहरी छान फ्राय झाल्यावर याच्यामध्ये 10 ते 12 कढीपत्त्याचे पाने टाकायचे आहेत। आता लगेचच याच्यामध्ये मध्यम आकाराचा 1 कांदा मी बारीक कापून घेतला आहे, ते सुद्धा ह्याच्यामध्ये टाकायचं आहे। आणि जे आपण वाटण तयार केलं होतं ना हिरव्या मिरचीचं आणि लसूणचं, ते सुद्धा सगळं वाटण याच्यामध्ये टाकायचं आहे। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। 1 मिनिट तेलामध्ये हे परतून घ्यायचं आहे। कांद्याचा कच्चेपणा जाईपर्यंतच आपल्याला हे शिजवायचं आहे, जास्त शिजवायचं नाही। आणि 1 मिनिट झाल्यावर लगेचच गॅस बंद करायचा आहे। कांद्याचा कुरकुरीतपणा तसंच ठेवायचा आहे। तर हे व्यवस्थित फ्राय झालेलं आहे, गॅस बंद करूयात। आता हे वाटण आपण थोडंसं थंड करून घेणार आहोत। तर त्या पिठामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे। आता याच्यामध्येच 1 कप भरून पाणी टाकायचं आहे। पाणी ना थोडं थोडं करूनच टाका, एकदम नका टाकू, नाही तर गव्हाच्या पिठामध्ये ना खूप साऱ्या गुठळ्या होतात। याच्यामध्ये ना सोडा किंवा इनो टाकायची सुद्धा गरज नाही। याच्यामध्ये आपण दही सुद्धा वापरणार नाही, तरी पण इतके खमंग होतात आणि कुरकुरीत सुद्धा होतात आणि जाळी सुद्धा खूप मस्त येते। खरंच एकदम परफेक्ट रेसिपी आहे। जर तुम्हाला व्हिडिओमध्ये काही कळलं नसेल तर कमेंट करून विचारू शकता। तर याच्यामध्ये आता मी 1.5 कप पाणी टाकलं आहे। जर पुन्हा पाणी लागलं तर आपण पुन्हा थोडंसं पाणी याच्यामध्ये टाकणार आहोत। आता आपण कांदा आणि हिरवी मिरची छान परतून घेतली होती ना, ती याच्यामध्ये टाकायची आहे। जर तुम्हाला कोणत्या भाज्या टाकायच्या असतील तर भाज्यासुद्धा तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता। या बॅटरमध्ये जास्त लम्स नको, एकदम असं स्मूथ बॅटर झालं पाहिजे या पद्धतीने। तर याच्यामध्ये पुन्हा मी पाव कप पाणी टाकलं आहे, कारण बॅटर खूप जास्त घट्ट झालं होतं। एकदम हलक्या हाताने आपल्याला हे बॅटर फेटून घ्यायचं आहे। 10 ते 15 सेकंदासाठीच फक्त फेटून घ्यायचं आहे। तर बघू शकता इतकं पातळ मी बॅटर हे बनवलं आहे, जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळसुद्धा नाही। हे बॅटर आपल्याला 5 ते 7 मिनिटांसाठी झाकून ठेवून द्यायचं आहे। आपण जे गव्हाचं पीठ, बेसन आणि तांदळाचे पीठ वापरलं आहे ना, ते प्लीज सगळे पीठं चाळून घ्या, म्हणजे नाहीतर चाळून नाही घेतले ना हे धिरडे खातावेळेस कचर कचर लागू शकतात, म्हणून चाळूनच वापरायचे आहेत सगळे पीठं। 5 ते 7 मिनिटांनी बॅटर मी पुन्हा मिक्स करून घेतलं आहे। पळीभर बॅटर घ्यायचं आहे आणि नॉनस्टिकच्या ताव्याला थोडंसं तेल लावून हे पळीभर बॅटर त्याच्यावर टाकायचं आहे आणि थोडंसं पसरून घ्यायचं आहे। तर 15 ते 20 सेकंदासाठी ही झाकून आपण ठेवून देणार आहोत, म्हणजे झाकून शिजवायचं आहे। तर 15 ते 20 सेकंदानंतर हे सगळं सुकल्यावर याच्यावर थोडंसं तेल टाकायचं आहे साईडनी। धिरड्याची वरची साईड सुकल्यावरच काठीने तेल टाकायचं आहे। जर आधीच जर ओले धिरडे असतावेळेस जर तुम्ही तेल टाकलं ना तर धिरडे खूप जास्त तेलकट होतात, म्हणून एक साईड सुकल्यावर मगच तेल टाकायचं आहे काठीने। तर आता एक साईड भाजली आहे तर दुसरी साईडसुद्धा भाजून घेऊयात। तर बघू शकता किती मस्त जाळी आलेली आहे। आता दुसऱ्या साईडला सुद्धा थोडं थोडं तेल टाकायचं आहे आणि तेल व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे।
तर दुसरी साईडसुद्धा 15 ते 20 सेकंदासाठी झाकून ठेवायचं आहे आणि मीडियम गॅसवर आपल्याला दोन्ही साईड छान भाजून घ्यायचे आहेत। ज्यांनाही स्वयंपाक येत नाही ते सुद्धा सहज करू शकतील, इतके सोपे हे धिरडे आहेत। दुसरं किंवा तिसरं धिरडं म्हणजे करत असाल ना, तेव्हा ताव्याला व्यवस्थित तेल लावून मगच हे धिरडे बनवून घ्यायचे आहेत, म्हणजेच ताव्याला धिरडे चिटकणार नाहीत। तर एवढ्या बॅटरमध्ये 6 ते 7 धिरडे या साईजमध्ये झालेले आहेत। नक्की करून बघा। रेसिपी कशी वाटली नक्की सांगा। ओके, बाय।